नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघलेलो आहोत राजस्थान येथे खाटू श्याम यांचं दर्शन आणि सावर शेठ यांचं दर्शन घेण्यासाठी. रात्रीची वेळ आहे, त्यानंतर सकाळी डायरेक्ट झोपेतून उठलो. बघतोय तर काय चहासाठी थांबलेले आहेत सगळे. थोडासा येवल्यांचा चहा घेतला. चहा घेऊन पुन्हा आम्ही एकदा रस्त्याच्या राजस्थानच्या दिशेने निघला आहोत. रस्त्याने खूप असा दूरचा पल्ला अजून बाकी होता. टोटल 1400 किलोमीटरचा 1400-1450 किलोमीटरचं अंतर आहे. पुणे चाकण ते राजस्थान खाटू श्याम. आणि खूप सुंदर असा रस्ता. तिथून आम्हाला जवळपास काहीतरी 700-750 किलोमीटर रनिंग होते. अजून पुन्हा एकदा जोशमध्ये संध्याकाळची वेळ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ना, असा खूप असा सुंदर म्हणजे रस्ता एकदम भारी. रस्त्याचं काय बघायचंच काम नाही. रस्ता सुंदर असल्यामुळं गाडी अशी जबरदस्त चालत होती. संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळी मस्त मग आम्ही जेवण वगैरे केलं. पुन्हा एकदा आपलं राजस्थानच्या दिशेने निघलो आहोत. आणि गाडी आमचं असं जोरात गाडी चालवतोय. गाडीचं काय नादच नाही. गाडी पण तशी म्हणा फॉर्च्युनर म्हणल्यावर काय, गाडी आपल्या एकदा रस्त्याला लागली की नुसतं दान 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 त्या गाडीच्या ॲक्सिलेटरवर मुंडक्यावर नुसतं पाय. गाडी आपली डायरेक्ट कुठं राजस्थानमध्ये जाणार आहे बघा. आता तुम्हाला दाखवतोच. आता आम्हाला नाही म्हणलं तरी इथून बऱ्यापैकी लांब आहे. माझा तर अंदाज एक रात्रीचे 3-3:30 तरी वाजतील तिथपर्यंत जाऊपर्यंत. मग झाला गाण्याचा दणका चालू. काय गाणे चालू असताना एक जण झोपला होता. त्याला उचकवलं वाटलं, त्यांनी उठवलं. गडी तापला होता जरा, पण झाला गार. मित्र आहे. तिथून पुढं आम्ही पोहोचलो आम्ही हॉटेलवर. तुम्ही पाहू शकता कृष्णा ड्रीम हॉटेल आहे आणि अतिशय सुंदर व्ह्यू आहे. आम्ही गाडी बिडी पार्क केली और इथं तर दणका आहे. इथं तर हुक्का ठेवला आहे. नंतर आम्ही निघलो आहोत वरती रूम पाहण्यासाठी. मित्रांनो चला तर मग मी पण तुम्हाला रूम दाखवतो जरा. आणि मी पण बघून घेतो नाही का कसं काय. तर रूम अभिमा हॉटेल तर जरा आम्ही सर्च केलं होतं अगोदर. इंस्टाला जरा नाव होतं. दाखवतो तुम्हाला लगेच रूमा. तुम्ही पाहू शकता छान असा व्ह्यू तर चांगला आहे जरा. अरे बापरे, रूमा बिमालेच भारी था. आणि इथे एक बेड आहे, इथे एक रूम आहे, AC पण आहे. अरे बापरे, इथं बघू शकता तुम्ही. एका रूममध्येच 2 रूम केले आहेत आणि 2 बेड आहेत. बेड चांगले आहेत. चला तर मग आता झोपूया. सकाळी भेटू. सकाळी आवरल्यानंतर चांगले 2-3 फोटो काढले जरा. हे आमचे सरपंचासोबत फोटो बिटो काढून आम्ही निघलो आहोत खाटू श्याम मंदिराच्या दर्शनासाठी आलो. तिथून पाहू शकता ही खाटू श्यामची कमान. तिथून आम्ही दर्शनाचं गाडी साईडला लावून दर्शनाच्या रांगेत लागलो. दर्शनाच्या रांगेत लागल्यानंतर बघा जय श्रीश्याम. सरपंच इकडे बघा. हे आहेत सरपंच. आणि खूप अशी मोठी लाईन. मित्रांनो एक आगळा वेगळा इथं माहोल आहे. खूप प्रसन्न असं वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय. इथं मावशी काय साफ करतात ते झाडू मारण्याचं काम चालू आहे. मित्रांनो दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथून निघलो आहोत सावर शेठच्या दर्शनासाठी. आणि खूप असा मोठा पल्ला आहे सावर शेठ
खाटूश्याम ते सावर शेठचं बी अंतर जरा लांबच आहे, 5-6 किलोमीटरचं अंतर आहे. बापरे, गडी थाकल्यामुळं गाड्याने केलेले आहेस. आता काय काय प्रकार आहे. अरे स्मोकिंग चांगली नाही शरीरासाठी. गाड्याने गाणे बिणे लावून चांगले स्मोकिंग विकिंग करत रस्ता सावरे शेठच्या दिशेने रवाना झालेत. तुम्ही पाहू शकता रस्ता पण, हा पण रस्ता चांगला आहे आणि खूप हिरवगार असं वातावरण. लांबचा टप्पा गाठायचा आहे पुन्हा एकदा 500-600 किलोमीटरचा. वेळ तर नक्कीच जाणार आहे मित्रांनो. थोडंच चहा पाण्यासाठी कुठंतरी थांबावं असं इच्छा आहे. बघूया आता सगळ्या जणांचं काय म्हणणं आहे. आपण एकटेच नुसतं म्हणलं तर काय, जरा बघू काय म्हणतात. अशा प्रकारे रस्ता आहे मित्रांनो. रस्त्याच्या कडेने एकदम छान असं वातावरण आहे. अजून भरपूर लांब जायचं आहे. हे पहा सगळे छान असतं, तुम्ही पाहू शकता. लांब भरपूर आहे. खाटूश्याम ते सावरे शेठचा अंदाज तरी पण माझा एक अंदाज आहे 400-500 किलोमीटरचं अंतर असेल. वेळ तर नक्की जाणार आहे आणि गाडीत बसून आतापर्यंत झाला असेल 2,000 किलोमीटरचं आपलं 1700-1800 किलोमीटरचं अंतर झालं आहे. जरा बघूया आता किती वेळ लागतो. जरा कुठंतरी चहा पाणी घेऊन अशा प्रकारे रस्त्याच्या बैला आला बैल. गाया बिया पण लय आहे तिकडं. रस्ता तर काय बाबा, रस्ते चांगले आहेत. तिथंच आम्हाला एक रस्त्याच्याकडे पहा एक नदी दिसली आणि त्या नदीच्या कडून सगळे पावतात. ते तुम्ही पाहू शकता बघा. नदी तर लयच मोठी आहे. पाहुण्याचा आनंद सगळेच घेतात. माता भगिनी पण पावतात. ते काही जेंट्स पण आहेत, मुलं पण आहेत. पुन्हा नदी गेल्यानंतर आता आपलं काय इकडं त्यांचं काय इकडं स्मोकिंगचं काय दणका बंद नाही झाला. गाणे बिणे तर चालू आहे, स्मोकिंगचा दणका चालू आहे. चाललेत आता अजून 100-150 किलोमीटर अंतर बाकी असेल. बघूया आता दर्शन होणार आहे का कसं सकाळी दर्शन करायचं नियोजन यांचं बघू. तिथून पुढं आता पुण्याच्या दिशेने निघणार आहेत इथलं दर्शन झाल्यानंतर. कार्यकर्ता लय स्मोकिंग ओढतोय. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत सावरे शेठचं मंदिर येथे. हे आहे सावरे शेठचं मंदिर. खूप मोठं असं मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही बघा, तुम्ही पहा इथं एवढं मंदिर मोठं आहे आणि खूप सुंदर अतिशय अप्रतिम असं काम केलेलं आहे मित्रांनो. आता तर बघू, चला तर मग जाऊया आपण आतमध्ये दर्शनासाठी आतमध्ये आलो आहोत. बाहेर आतमध्ये इथं सावऱ्या शेठचं मोठं श्री सावऱ्या शेठ बघा. दर्शनाच्या आत लाईन उभा आहेत, पाहू शकता. आतमध्ये आलेत तर थोड्या वेळात दर्शन होईल. आणि आमची सगळी गँग इथंच एकामागे एकच आहेत लाईनीत सगळे. हाय करा सगळे, हाय. हे बघा, नमस्कार. अतुल शेठ. दर्शन करून आम्ही निघलो आहोत परत पुण्याच्या दिशेने. जाता तर रस्त्यात आम्हाला काय चहा आणि मॅगी खाण्याचा
मोह आवरला नाही आहे. चहा आणि मॅगी खाऊन पुन्हा एकदा आम्ही आपलं पुण्याच्या दिशेने रवाना झालेलो आहोत. मित्रांनो, आता वाजलेले आहेत जवळजवळ 12 वाजत आले आहेत. माझा अंदाज आता आपण झोपायला पाहिजे. बघूया आता सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचतात. अंदाज तर आहे 5:30-6 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे. चला, असं झालं आमचं सावरे शेठ आणि खाटू श्यामचं दर्शन. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर